नमस्कार. सातारा लोकसभा निवडणुकीच्या साठी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दीर्घकाळ का असेना महायुतीने आपले उमेदवार म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. 18 एप्रिल रोजी उदयन महाराज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे सातारा लोकसभेमध्ये दुरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झालेले आहे. त्याचबरोबर अभिजित बिचुकले हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. तेही सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वास्तविक आता मतदारांची कसोटी लागणार आहे. त्यांना हवा असणारा, ज्यांना चांगला वाटेल किंवा जो लोकांची कामे करेल त्या उमेदवाराला निवडून देण्याची जबाबदारी सातारा जिल्ह्यातील मतदारांची आहे. मतदारांना आपल्याला जो योग्य वाटेल, चांगला वाटेल, जो लोकांचा विकासाभिमुख निर्णय घेईल, विकासात्मक कामे करेल, जास्तीत जास्त केंद्र सरकारकडून सातारा लोकसभेमध्ये अधिकचा निधी आणेल अशा उमेदवाराला आता निवडून दिला गेला पाहिजे. त्याचबरोबर दोन उमेदवार म्हणजे शशिकांत शिंदे आणि छत्रपती उदयनराजे भोसले हे जास्तीत जास्त लोकांच्या अधिक संपर्कात कसे येतील, कारण निवडणुकीनंतर या उमेदवारांनी खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर अधिकाधिक लोकांना भेटले पाहिजे, त्यांचे दुःख जाणून घेतले पाहिजे, त्यांच्या समस्यांचं निराकरण केले पाहिजे. अशा पद्धतीचा उमेदवार आता निवडण्याची गरज आहे. शशिकांत शिंदे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यापैकी आता एका उमेदवाराची निवड करत असताना अपक्ष म्हणून अभिजित बिचुकले आहेत. त्यांच्याही नावाचा काही मतदार विचार करू शकतात, तेही त्याला मत देऊ शकतात. त्याचबरोबर जर काही अपक्ष उमेदवार राहिले त्या उमेदवारांना सुद्धा मतदार मते देतील. मते अल्प असतील किंवा विजयापर्यंत जाणारे असतील तरी सध्या तरी दुरंगी लढत सातारा लोकसभा मतदारसंघ होणार आहे हे निश्चित झाले आहे. उदयन महाराज आता आपला अर्ज दाखल करतील. वास्तविक पाहता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपला प्रचार केव्हा सुरू केलेला आहे. त्याचबरोबर तिकीट जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी आपला प्रचार सुरू केलेला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. लोकांपर्यंत प्रत्येक उमेदवार पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात. या उमेदवारांच्या पाठीशी असणारे सातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय आमदार असतील, काही कार्यकर्ते असतील, काही नेते असतील किंवा शशिकांत शिंदे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानणारे समर्थक किंवा कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात आपला नेता निवडून यावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यापुढच्या काळामध्ये राजकारणाला अधिक रंगत येईल, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अधिक झाडल्या जातील आणि आम्हीच कसे चांगले आहोत, आम्हीच कशा पद्धतीने सातारा जिल्ह्याचा विकास करू शकतो, यासाठी आम्हाला मत का द्यावे याबद्दल दोन्ही उमेदवार आपल्या भूमिका मांडतील किंवा मांडती आहेत. त्याचबरोबर त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध होतील. जाहीरनाम्यामध्ये ते जे काही आश्वासने देतात त्या आश्वासनांची पूर्तता ते करणार का, असे काही वधवून घेता येत असेल तर काही मतदारांनी प्रत्यक्ष गाठीभेटीच्या वेळेला त्यांच्याशी उमेदवाराबरोबर चर्चा करावी. कारण कधी नव्हे एवढी सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या निवडच्या अनुषंगाने लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असा एक संघर्ष दिसून येत आहे. यामुळे खरंच ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे का, काय मतदारांच्या मनामध्ये काय आहे ते त्यांनी आता स्पष्ट करणे गरजेचे आहे. धन्यवाद.